चांदोबा महाभारत 47वा भाग. कृष्णाचे दूतकार्य. धृतराष्ट्रानेही युद्ध घातक आहे असे सांगून दुर्योधनाला सावधान केले. दुर्योधनाने कोणाचेही बोलणे ऐकले नाही. सभेत बसलेल्या राजांनी युद्ध अटळ आहे हे निश्चित करून उठून प्रस्थान केले. धृतराष्ट्राची अशी इच्छा होती की त्याच्या पुत्रांनी युद्ध करून विजय प्राप्त करावा. त्याने संजयाला एकांतात बोलावून म्हटले, संजया, तुला पांडवांचे बळ आणि आपले बळही ज्ञात आहे. म्हणून पांडवांच्या पक्षात युद्ध करणाऱ्यांमध्ये उत्साही कोण आहेत, निरुत्साही कोण आहेत, बलवान आणि दुर्बल कोण आहेत, ते थोडे सांग. त्यावर संजय म्हणाला, हे राजा, मी तुला एकांतात काहीही सांगणार नाही. माझे बोलणे ऐकून तू असूया करशील. त्यामुळे व्यास आणि गांधारी यांना येथे बोलावून घे. लवकरच व्यास आणि गांधारी आले. तेव्हा संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजा, कृष्ण आणि अर्जुन अवतार पुरुष आहेत, महावीर आहेत. तिन्ही लोक एकत्र आले तरीही कृष्णाकडे तृप्त होईपर्यंत पाहू शकत नाहीत. अशा कृष्णाने तुझ्या पुत्रांचा समूळ नाश करण्याचा संकल्प केला आहे. संजया, हे रहस्य तुला कसे ज्ञात झाले, मला का ज्ञात झाले नाही, असे धृतराष्ट्राने विचारले. हे राजा, तू विद्याविहीन आहेस, तमसाने भरलेला आहेस. मी विद्येद्वारे कृष्णाची महती जाणून घेतली आहे, असे संजय म्हणाला. व्यास धृतराष्ट्राला म्हणाले, कृष्णाला तू अत्यंत प्रिय आहेस. हा संजय कृष्णाविषयी पूर्णपणे जाणणारा आहे. याने सांगितल्याप्रमाणे केल्यास तुला लाभ प्राप्त होईल. याच वेळी उपप्लव्यात संजय आपले दूतकार्य संपवून हस्तिनापुराला परत गेल्यावर धर्मराज कृष्णाला म्हणाला, हे कृष्णा, हीच ती वेळ आहे जेव्हा मित्रांनी आमचे सहाय्य केले पाहिजे. या आपत्काळात आमचे सहाय्य करणारा तू एकटाच आहेस. तुझ्यावर विश्वास ठेवूनच आम्ही कौरवांचा सामना करण्याचा संकल्प केला आहे. आमचे रक्षण करण्याचा भार तुझाच आहे. तुला जे सांगायचे आहे ते निस्संकोचपणे सांग, कृष्ण म्हणाला. धर्मराज असा म्हणाला, संजयाने जे काही सांगितले ते सर्व तू ऐकले आहेस. धृतराष्ट्राने जे सांगायला सांगितले होते तेच तो बोलला. तो वृद्ध लोभी आम्हाला राज्य न देताच आमच्याकडून शांती इच्छितो. धृतराष्ट्राच्या सत्यनिष्ठेवर विश्वास ठेवून आम्ही भयंकर वनवास भोगला, परंतु तो दुर्योधनाच्या इच्छेनुसारच वागतो. मी माझ्या मातेला किंवा हितचिंतकांना थोडेसेही सुख देऊ शकलो नाही. मी म्हटले होते की किमान आम्हा 5 जणांना 5 गावे जरी दिली तरी मी युद्ध सोडून देईन. धृतराष्ट्र तेही स्वीकारत नाही. दारिद्र्यापेक्षा मृत्यू उत्तम. क्षत्रिय धर्म अत्यंत पापमय आहे, परंतु क्षत्रिय असल्याने आम्ही तो धर्म सोडून अन्य वृत्तींचे अनुसरण करू शकत नाही. त्यामुळे आम्ही शांतीच्या मार्गाचीच कामना करत आहोत. जेव्हा त्याचा उपयोग होणार नाही तेव्हा युद्ध तर आहेच. त्यामुळे आता आमचे कर्तव्य काय आहे ते सांग. त्यावर कृष्ण म्हणाला, हे राजा, माझ्यासाठी तुम्ही आणि ते एकसमान आहात. तुमच्या दोन्ही पक्षांचे कल्याण इच्छून मी कौरवांकडे जाईन. तुमच्या उद्दिष्टांमध्ये बाधा न आणता जर मी कौरवांसाठी शांती प्रस्थापित करू शकलो तर मला महान पुण्य प्राप्त होईल. मी अनेक लोकांचे प्राण वाचवणारा ठरेन. धर्मराजाने हे स्वीकारले नाही आणि तो म्हणाला, तो दुष्ट दुर्योधन तुझे बोलणे ऐकणार नाही. त्याच्याजवळ एकत्र आलेले सर्व राजेही त्याच्याच प्रवृत्तीचे आहेत. अशा लोकांच्या मध्ये तुझे जाणे मला किंचितही प्रिय नाही. तुला लेशमात्रही कष्ट झाले तरी मी ते सहन करू शकणार नाही. त्यावर कृष्ण म्हणाला, धर्मराजा, मी दुर्योधनाविषयी जाणतो. तेथील लोकांनाही माझ्याविषयी ज्ञात आहे. ते माझा सामना करण्याचे दुस्साहस करणार नाहीत. जर त्यांनी तसे केले तर मी सर्वांना भस्मसात करून टाकेन. जर आपण शांतीसाठी प्रयत्न केले नाहीत तर आपण लोकापवादाचे भागीदार होऊ. त्यामुळे माझे तेथे जाणे आवश्यकच आहे. तुला विरोध करणारा मी कोण? तू सुखरूप जा, आमचे कार्य सिद्ध कर, शांती साधून परत ये. आवश्यकतेनुसार मधुरतेने किंवा कठोरतेने बोल. तू काय बोलावे हे मी तुला सांगावे का? धर्मराज म्हणाला. त्यावर कृष्ण म्हणाला, धर्मराजा, तू धर्माचा आश्रय घेतला आहेस. कौरवांनी वैराचा आश्रय घेतला आहे. क्षत्रिय विजयी होवो किंवा मृत्यू पावो, युद्ध करणे हाच त्याचा धर्म आहे, भिक्षा मागणे नव्हे. त्यांनी दीर्घकाळापासून अनेक मित्रांना एकत्र करून स्वतःला बलवान बनवले आहे. ते शांती स्वीकारतील असा विचार करू नकोस. जोपर्यंत तू कोमल दिसून येशील तोपर्यंत ते तुझ्या राज्याचा उपभोग घेत राहतील. तुझ्याशी केलेल्या द्रोहाबद्दल त्यांना किंचितही पश्चात्ताप नाही. तू त्यांच्यावर दया करू नकोस. धृतराष्ट्र आणि भीष्म यांचे स्मरण करून तुझा भक्तिभाव प्रदर्शित करणे मला थोडेही रुचले नाही. मी जाऊन कौरव सभेत सर्वांच्या भ्रांती दूर करेन आणि तुझी धर्मबुद्धी सर्वांना समजावून सांगेन. मी तुझी हानी न होऊ देता केवळ शांतीसाठीच प्रयत्न करेन. परंतु परिस्थिती पाहता मला वाटते की युद्ध अटळ आहे. जोपर्यंत दुर्योधन जिवंत आहे तोपर्यंत तुझे राज्य तुला प्राप्त होणार नाही. त्यामुळे योग्य तयारीत राहा. तेव्हा भीम कृष्णाला म्हणाला, कृष्णा, तुझे कौरव सभेत जाणे अत्यंत उचित आहे. सर्व जण ऐकत असताना तू दुर्योधनाशी मधुर वचने बोल आणि शांती साधून परत ये. त्याचा स्वभाव राक्षसी आहे. त्याला मधुरतेने समजावणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे तू त्याच्याशी अधिक मित्रत्वाने बोलले पाहिजेस. आपल्या वंशावर कोणतेही घोर संकट येणार नाही हे पहा. मला, धर्मराजाला किंवा अर्जुनाला युद्धाची आकांक्षा नाही. आम्ही केवळ शांतीचीच इच्छा करत आहोत. भीमाने उच्चारलेली ही वचने ऐकून कृष्ण अवाक झाला. भीम इतक्या सौम्यपणे कधीही बोलला नव्हता. भीमाला तसे बोलताना पाहून कृष्णाला असे वाटले जणू अग्नी शीतल झाला आहे. त्याने भीमाला उत्तेजित करण्याच्या हेतूने असे म्हटले,
भीमा, युद्धासाठी उत्साह असणारा तू असा निरुत्साही होऊन का बोलत आहेस? तू धृतराष्ट्राच्या पुत्रांचा वध करण्याचा विचार सोडून दिलास का? दुर्योधनाचा वध कधी करेन असा विचार करत तू अहोरात्र तळमळत असायचास. तुला पाहून असे वाटायचे की जणू तू उन्मादी होशील. अशा व्यक्तीचे शांतीसाठी विनवणी करणे किती आश्चर्यकारक आहे. सत्य तर हे आहे की तू भयभीत झाला आहेस, म्हणूनच शांती इच्छित आहेस. तू तुझा पराक्रमच विसरला आहेस. तू बोलत असताना असे वाटत आहे की जणू दुसरे कोणीतरी बोलत आहे. हे अधैर्य तुला शोभत नाही. तू क्षत्रिय आहेस, महान कार्य सिद्ध करणारा आहेस. तुझ्यासारखा व्यक्ती स्वतःच्या सामर्थ्याने अर्जित केलेल्या गोष्टींशिवाय इतर कशाचाही उपभोग घेण्याची इच्छा करत नाही. या गोष्टी ऐकून भीमाला अत्यंत रोष आला. तो असा म्हणाला, कृष्णा, मी एक गोष्ट सांगितली तर तू दुसरेच काहीतरी समजून घेतलेस. मला युद्ध प्रिय नाही असे तू कसे समजलास? इतक्या काळापासून मला ओळखून तू हेच ग्रहण केलेस का? मला जाणणारा कोणीही व्यक्ती तुझ्यासारखे बोलणार नाही. मी सांगत आहे, ऐक. स्वतःची प्रशंसा स्वतःच करणे अनुचित आहे, परंतु माझे बळ आणि पौरुष अद्वितीय आहेत. जो माझ्या हाती सापडतो तो प्राणांसह वाचू शकत नाही. युद्ध होईल तेव्हा तू स्वतः माझा पराक्रम पाहशील. माझ्या शरीराचे बळ कमी झालेले नाही. मी भयभीत झालेलो नाही. मला आपल्या भरतवंशाचा विनाश इष्ट नाही. केवळ याच कारणामुळे मी तुझ्याशी शांतीपूर्ण वचने बोललो. या बोलण्यावर हसून कृष्ण म्हणाला, भीमा, मी तुझी निंदा करण्यासाठी असे म्हटले नाही. तुझ्या शक्ती मला तुझ्यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे माहीत आहेत. मी कौरव सभेत तुमच्या हितासोबतच शांती प्रस्थापित करण्याचाच प्रयत्न करेन. परंतु जर माझा प्रयत्न सफल झाला नाही तर युद्ध अटळ आहे. तेव्हा संपूर्ण भार तुझ्यावरच असणार आहे. मी स्वतः युद्ध इच्छित नाही. तुझे मन जाणून घेण्याच्या इच्छेने मी तसे म्हटले, दुसरे काही नाही. त्यानंतर अर्जुन कृष्णाला म्हणाला, कौरव सभेत तू जे बोलावे ते धर्मराजाने सांगितले आहे. कौरव शांती स्वीकारणार नाहीत असे तुला वाटत असल्याचे दिसत आहे. तसे होऊही शकते. तरीही प्रयत्न केल्याविना राहू नये. आपल्या आणि त्यांच्यामध्ये मैत्री प्रस्थापित होईल अशा प्रकारे प्रयत्न कर. मला वाटते की ते तुझ्यासाठी असाध्य नाही, किंवा जर तू दुसरा एखादा निर्णय घेतलास तरीही त्याने आमचे कल्याणच होईल. जर त्यांचा वध करणे अनिवार्य असेल तर तसेही करता येऊ शकते. आमच्यासाठी काय उत्तम आहे याचा निर्णय तूच कर. अर्जुना, मला जे प्रयत्न करायला हवेत ते सर्व मी करेन. शकुनी आणि कर्ण त्याला चिथावत असताना दुर्योधन तुम्हाला चांगल्या प्रकारे राज्य देणार नाही. मला वाटते की त्या दुष्टाला धर्मराज शांती इच्छितो हे सांगू नये. त्याचा स्वभाव परिचित असूनही तू तसे का बोलत आहेस? कृष्ण म्हणाला. त्यानंतर नकुल कृष्णाला म्हणाला, माझ्या ज्येष्ठ बंधूंनी आपले विचार व्यक्त केले आहेत. तुझा विचार तुझ्याकडे आहे, परंतु यापैकी काहीही अंमलात न येण्याची शक्यता आहे. परिस्थितीनुसार सर्वांचे विचार बदलतात. त्यामुळे परिस्थितीनुसार जे करावे लागेल ते कर. शांतीपूर्वक बोलून काही लाभ झाला नाही तर कठोरतेनेच बोल. सहदेव कृष्णाला म्हणाला, जरी धर्मराजाने धर्माचीच गोष्ट सांगितली असली तरी तू मात्र निश्चितपणे युद्ध होईल हे पहा. त्यांनी शांती इच्छिली तरीही तो प्रयत्न नष्ट कर. सात्यकीने सहदेवाला समर्थन दिले. पांडवांच्या पक्षाकडून आलेल्या सर्व योद्ध्यांनी सिंहनाद केला. तेव्हा द्रौपदीने विलाप करत कृष्णाला म्हटले, धर्मराजाने शांती इच्छून केवळ 5 गावे पुरेशी आहेत असे सांगितले तरी त्या दुर्योधनाने ते स्वीकारले नाही. जोपर्यंत पांडवांना राज्य मिळत नाही तोपर्यंत तू शांती स्वीकारू नकोस. युद्धात पांडव कौरवांचा वध करू शकतात. तोच त्यांच्यासाठी योग्य मार्ग आहे. माझा अकल्पनीय अपमान करणारा तो दुर्योधन अद्याप जिवंतच आहे. जेव्हा तू संधीच्या गोष्टी करशील तेव्हा माझ्या केसांना विसरू नकोस. हेच केस धरून त्यांनी मला भरसभेत खेचून आणले होते. दुःशासनाचा हात तुटून पडताना पाहिल्याविना मला शांती मिळणार नाही असे म्हणत तिचे शरीर थथरेल अशा प्रकारे ती रडली. कृष्णाने तिचे योग्य प्रकारे सांत्वन केले. पांडवांचा दूत म्हणून प्रस्थान करताना कृष्ण सात्यकीला म्हणाला, सात्यकी, माझ्या रथात शंख, चक्र, गदा आणि इतर आयुधे ठेव. दुर्योधन दुष्ट आहे आणि त्याच्यापेक्षाही अधिक दुष्ट कर्ण आणि शकुनी आहेत. कितीही बलवान असला तरी शत्रू दुर्बल आहे असे मानून दुर्लक्ष करू नये. सर्व काही सिद्ध झाल्यावर कृष्णाने सात्यकीलाही आपल्या रथात बसवले आणि हस्तिनापुराकडे प्रस्थान केले. पांडव, चेकितान, धृष्टकेतू, द्रुपद, काशीराज, शिखंडी, धृष्टद्युम्न आणि विराट इत्यादी राजांनी कृष्णाला काही अंतरापर्यंत निरोप देण्यासाठी साथ दिली. ते परतत असताना धर्मराजाने कृष्णाला आलिंगन देऊन म्हटले, हे कृष्णा, आमची माता कुंती हिची खुशाली विचार. तिने आमचे अत्यंत लाडकोड करून पालनपोषण केले आहे. आमच्यावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून हजारो डोळ्यांनी आमचे रक्षण केले. आमच्यामुळे न सोसवणारे कष्ट सहन केले. आम्हा सर्वांच्या वतीने तू तिला आलिंगन दे, तिचे सांत्वन कर. धृतराष्ट्र, भीष्म, द्रोण, कृप, बाहलिक, सोमदत्त आणि अश्वत्थामा इत्यादी सर्व ज्येष्ठांना माझे प्रणाम सांगून खुशाली विचार. माझ्याऐवजी विदुराला आलिंगन दे. त्यानंतर निरोप देण्यासाठी आलेले सर्वजण कृष्णाची अनुमती घेऊन माघारी परतले. दारुकाद्वारे चालवला जाणारा कृष्णाचा रथ अत्यंत वेगाने प्रवास करू लागला. कृष्णाने कौरवांच्या राज्यात प्रवेश करून वृकस्थळ येथे त्या रात्री विश्राम करण्याचा निश्चय केला.
तेथे तो आपल्या विश्रामगृहात पोहोचताच त्या गावातील सर्व वृद्धजन त्याला पाहण्यासाठी आले. त्याला आपल्या घरी घेऊन गेले आणि त्यांचा सत्कार केला. कृष्णाने त्यांना आपल्या विश्रामगृहात आतिथ्य प्रदान केले आणि त्यांचा सत्कार केला. चांदोबा महाभारत 47वा भाग संपन्न. सध्या स्वस्ती.